साईडवर माणसं नाहीत. आज हे JCB मशीन काम करते आणि इथे आता वरांड्याचा हा खड्डा मारायचं काम चालू आहे. हा पूर्ण इथून त्या साईडला जर बघू शकता वरांड्याचा खड्डा तयार झालेला आहे. इथे वरांड्याचा खड्डा हा तयार झालेला आहे. संपूर्ण तर इकडनं की अगदी इथपर्यंत पूर्ण ही तर एल शेपमध्ये हे वरांडा असणार आहे. आणि वरांड्यापासून म्हणजे आता जिथे लिव्हिंगला मी जिथे उभा आहे तिथनं तो पूर्ण खाली तुमच्या 1.5 फुटाने आपला हा वरांडा असेल हॉलपासून. ही संपूर्ण हे गाळे मातीने भरलेले आहेत. ही पूर्ण बॅकफिलिंग झालेली आहे. ते बघू शकताय तुम्ही. पूर्ण ह्या गाळ्यांमध्ये ही पूर्ण बॅकफिलिंग झाली आहे अगदी शेवटच्या गाळ्यापर्यंत. हा जो कोर्टयार्ड आहे, ह्या कोर्टयार्डमध्ये पण इथे सगळी माती भरून झालेली आहे. ती या साईडला थोडी माती कमी आहे कारण का JCB येत नाही, पण इथे जास्त माती ओढून ठेवली आहे. आता ही माती फक्त पुढे सरकवायची आहे आणि बाकी संपूर्ण भाग जो आहे तो मातीनी पूर्ण माती परत फिलिंग करून झालेली आहे. तर आज पूर्ण हे माती फिलिंगचं काम दिवसभर चालू होतं. ॲक्च्युली काल परवापासूनच चालू आहे, पण हा 2 दिवस JCB ड्रायव्हर जरा आजारी असल्यामुळे तो आला नाही आणि आज आला आहे. आणि आज बऱ्यापैकी त्यांनी काम पूर्ण केलं आहे. संध्याकाळचे साधारण 6 वाजायला आले आणि जाता जाता का नाव पण हा तसं काम पूर्ण होईल. पूर्ण हे काम झालं की मग याच्यामध्ये आपली पाण्याचे टँकर सोडून माती बसवण्यात येईल आणि मग आता PCC सोलिंग हे सगळं काम चालू होईल. त्याच्यामध्ये हे पाईप टाकायचे होते ते दाखवते तुम्हाला. पाईप कोर्टयार्डमध्ये हे पाईप टाकायचे होते तेही टाकून झाले त्या साईडला आणि या साईडला हे 2 पाईप इथे टाकलेत. इकडे एक आणि हा इकडे एक. आता ह्या दोन्ही पाईप्समधनं हा पाणी सगळं इथे बाहेर ड्रेन होईल. या साईडला इथे ड्रेन होईल आणि याच्या साईड इकडचा पाईपचा आहे तो त्या साईडला तिकडे पाणी ड्रेन होईल. म्हणजे हे जे ओपन कोर्टयार्ड आहे त्या कोर्टयार्डमध्ये जो पाणी असणार आहे तो संपूर्ण पाणी ड्रेन करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण पाईप टाकून तो त्याच्यानंतर त्याला पॅकिंग केली आहे आणि नंतर मग तो एल्बो आणि सगळं करून त्याच्यामध्ये पावसाचं पाणी असेल किंवा जो सेंटर ओपन कोर्टयार्ड आहे त्याच्यामधनं जो पाणी आहे तो पूर्णपणे पाणी ड्रेन केलं जाईल. म्हणजे इथे पाणी साठून राहणार नाही, संपूर्ण पाणी बाहेर निघेल. JCB आज काम करतो आहे आणि JCBचा आजच्या दिवसातला बऱ्यापैकी काम झालेलं आहे. स्विमिंग पूलचा जो भाग आहे तो बॅकसाईडला तिथे आहे, तोही दाखवतो. त्या साईडला स्विमिंग पूलचे हे पॉईंट मारले आहेत 4. तर त्या 4 पॉईंटमध्ये स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल माझ्या मते उद्या त्याचा खड्ड्याचं काम चालू होईल स्विमिंग पूलचा. आणि स्विमिंग पूल ही उद्याच्या दिवसात हा पूर्ण खड्डा इथे आहे तो स्विमिंग पूलचा कंप्लीट केला जाईल. म्हणजे माझे बरोबर JCBचं काम चाललं आहे आणि JCBने हे पूर्ण खुदाई काम झालेलं आहे आणि पूर्ण हे भराव काम झालेलं आहे. ते बघू शकता माझ्या बॅकसाईडला JCBचं काम जोरात चालू आहे आणि हा खड्डा इथे मारतो आहे. ते पूर्ण वरांड्यासाठी ही चर मारतो आहे. उद्याच्या दिवसात त्याची आजची चर पूर्ण होईल आणि नंतर मग तिथे सोलिंग PCC करून परत एकदा आपलं जांभ्याचं बांधकाम होईल. आणि आत्ताची जी ही प्लिंथ आहे त्या प्लिंथपासून साधारण 1.5 फूट डाऊन असणार आहे लेवल त्या वरची वरांड्याची. म्हणजे ही लेवल आता ही जी प्लिंथ आहे त्या प्लिंथपासून हा जो मातीचा ढिगारा आहे खाली साधारण 1.5 फूट डाऊन असणार आहे पूर्ण. एवढा बाद झाला.
स्विमिंग पूलचे हे पॉईंट आहेत. हा एक पॉईंट हा इकडे तुम्हाला दिसेल आणि हे स्विमिंग पूल इथे अशा पद्धतीने इथे स्विमिंग पूल हा एक तिसरा पॉईंट ठीक. आणि तिथे एक आडवी झालेली ती शिवाय ती असे 4 स्विमिंग पूलचे पॉईंट आहेत. म्हणजे आपलं हे साधारण 20/10ची स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आणि त्याच्यानंतर 20/10चा स्विमिंग पूल आहे. पण आपण सर मारतो ती 15/10ची मारतो आहे. कारण का 2.5-3 फूट आपण साईडनी जास्त सोडलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये PCC होईल. अशा पद्धतीने स्विमिंग पूलचाही आपण इथे प्लॅनिंग केलेली आहे. स्विमिंग पूलचा हा जो काही सर आहे ते उद्यापासून मारायला सुरू करतील. कारण का आता काळोख व्हायची वेळ आली आणि हे आजच्या ह्याच्यात होणार नाही. त्यामुळे स्विमिंग पूलचा खड्डा जो आहे तो उद्यापासून काम होईल. ते माझ्या मागे बॅक साईडला तुम्ही शेड झालेली बघू शकता. ही स्टोरेजसाठी स्टेज आपण तयार केली आहे. ज्याच्यामध्ये आपण सिमेंट आणि या सगळ्या गोष्टी ते ठेवू शकतो. ही आपली एक गोडाऊन तयार केलेली आहे. गोडाऊन साईडवर सगळं सिमेंट आणि हे ठेवण्यासाठी इथेही आपण जागा केलेली आहे. आता इथे काही सिमेंट नाही आहे, पण सिमेंट आल्यानंतर हा सगळा स्टोर इथे केला जाईल. जेणेकरून तो सेफ्टी राहील. पाऊस जरी आला तरी काही टेन्शन नाही. अशा पद्धतीने हे सगळं इथे काम चालू आहे. JCBचं काम पण इथे बघताय तुम्ही जोरात चालू आहे आणि त्याने चांगली लेवल तयार केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बांधकाम करायला आता काही अडचण येणार नाही. ती लेवल तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही पूर्ण लेवल झालेली आहे. समोर ही पूर्ण लेवल झालेली आहे. एका लेवलमध्ये हे काम केलेलं आहे. आणि आता इथे नंतर सोलिंग करून PCC करून मग एक जांभ्याचं बांधकाम चालू होईल. ज्या जांभ्याचं बांधकाम तुमचं प्लिंथपासून जी आत्ताची झालेली प्लिंथ आहे त्याच्यापासून 1.5 फूट डाऊन असेल. म्हणजे आपला घराचा मुख्य पाया जो आहे त्यापासून तोटा जो आहे वरांडा असेल तो 1.5 फूट खाली असेल आणि त्याच्यावरती पूर्ण प्लिंथ असेल.